अंगणवाडीतील पोषण आहारात आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कुपोषण विरोधातील लढ्याला अधिक बळ देण्यासाठी नवीन आणि चविष्ट पदार्थांचा समावेश केला आहे. आता घरपोच मिळणाऱ्या पोषण आहारात व्हेज पुलाव आणि मल्टीग्रेन पफ हे 2 नवीन पदार्थ मिळणार आहेत. विशेष म्हणजे आधीपासून लोकप्रिय असलेली प्रथिनयुक्त बहुधान्य आहार या मेन्यूमध्ये अधिक उपयुक्त ठरणार आहे. या सर्व पदार्थांमध्ये केंद्र सरकारच्या निकषानुसार आवश्यक कॅलरीज, प्रथिने आणि सूक्ष्म पोषण द्रव्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय अधिकारी, आहार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ संस्थांच्या शिफारशीनंतरच हा निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेचा लाभ 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालक, गरोदर महिला, नवजात बाळांच्या माता आणि किशोरवयीन मुलींना मिळणार आहे. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारचा हा निर्णय किती प्रभावी ठरेल यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की